सो मॅम, तुमचा रिसर्च आणि एथिक्समध्ये जो एवढा एक्सटेन्स अनुभव आहे, सो तुमची जर्नी काय होती या पूर्ण कालावधीत? ओके. मी माझं MSc अँथ्रोपॉलॉजी केलं आणि आय वॉज वर्किंग ॲज अ अँथ्रोपॉलॉजिस्ट ॲट KM हॉस्पिटल रिसर्च सेंटर. तिथनं मला पूर्ण रिसर्चचा बेस मिळाला आणि तो रिसर्च करत असताना आय डायव्हर्टेड मायसेल्फ टू क्लिनिकल रिसर्च, कारण मला त्याच्याबद्दल आवड होती. आणि ती आवड परस्यू करताना मग मला हळूहळू की रिसर्चमध्ये एथिक्स का आवश्यक आहे असं सगळं करत करत मी त्याच्यामध्ये अजून शिकायला सुरुवात केली. सो फॉर पास्ट 30 years आय हॅव बीन वर्किंग इन टू द रिसर्च फील्ड. त्यातले 18 years मी अकॅडमिक्समध्ये काढले आणि मग अकॅडमिक्समध्ये काढल्यानंतर आय गॉट द एक्सपिरियन्स की आत्ता इंडस्ट्रीची नीड काय आहे. सो अकॉर्डिंग टू दॅट आय फॉर्म्युलेटेड माय कंपनी ॲज CRET, विच इज क्लिनिकल रिसर्च एथिक्स ट्रेनिंग. सो मी एथिक्स ट्रेनिंग हे डेफिनेटली विथ माय कंपनी आय एम डुईंग. आणि एथिक्सचं ट्रेनिंग करताना आपल्याकडे एथिक्स कमिटी कार्यरत आहेत, जसं मी मगाशी सांगितलं की दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो त्यांचं ट्रेनिंग या माझ्या कंपनीच्या थ्रू आणि प्लस मला स्वतःला आवड होती शिकवायची, म्हणून मी क्लिनिकल रिसर्चचे एक्सटेन्सिव्ह कोर्स मार्केटमध्ये माझे स्वतःने मी रन करायला सुरुवात केली. सो दॅट इज ऑल अबाउट मी. रिसर्च म्हणजे प्रत्येक स्टुडंटचा नाईटमेअर आणि त्याच्या साथीला असतात एथिक्स. आज रिसर्च आणि एथिक्स ह्याच्या अनोख्या दुनियेत आपण प्रवास करूया. मी असिस्टंट प्रोफेसर सानिका शिरोडकर मन टॉक्समध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आज आपल्यासोबत आहेत मिसेस वैशाली देशपांडे, डायरेक्टर ॲट CRET. आज ते आपल्याला घेऊन जाणार आहेत रिसर्च आणि एथिक्स याच्या दुनियेत. सो पहिला प्रश्न मॅम, रिसर्च म्हणलं की प्रत्येक स्टुडंट एक प्रकारे घाबरतो किंवा टेन्शन येतं की रिसर्च इक्वल्स टू टेन्शन. तर खरंच इतकं अवघड आहे का रिसर्च? मला विचाराल तर नाही. रिसर्च टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही. उलटं तुम्ही टेन्शन फ्री केलात की तो जास्त फुलतो आणि जास्त बहरतो. त्यामुळे रिसर्च करताना स्टेप वाईज तुम्ही केलात आणि छान पद्धतीने केलात तर रिसर्चमध्ये टेन्शन घेण्यासारखं खरंच काही नाही. अच्छा, तर आता जर आपण रिसर्चचीच गोष्ट करतोय तर रिसर्चसाठी किंवा फ्युचर रिसर्चर्ससाठी कुठल्या क्वालिटीज महत्त्वाच्या आहेत? आत्ताची जनरेशन तर खूप टेक्नोसॅव्ही आहे. पटापट गोष्टी अडॉप्ट करते. आमच्या वेळेला आम्हाला 4 वेळेला विचार करायला लागायचा. सो आय कॅन सी दोज ॲबिलिटीज इन द स्टुडंट. सो दे आर डेफिनेटली व्हेरी प्रोन. ते खूप छान पद्धतीने एथिकली कंडक्ट केला तर ही लोकं खरंच छान पद्धतीने रिसर्चर होऊ शकतात. सो मॅम, जसं तुम्ही म्हणालात की एथिकली कंडक्ट केलात, तर ह्या एथिक्स काय आहेत नेमक्या? ओके. एथिक्स खऱ्या अर्थाने खरंच करण्यासाठी मी एक गोष्ट सांगेन. तर ती गोष्ट अशी आहे की आपल्या सगळ्यांना चाणक्य माहिती आहेत. चाणक्य हे फ्रेंड फिलॉसॉफर गाईड ऑफ चंद्रगुप्त मौर्य होते. आणि एक दिवस दुसऱ्या देशाचा राजा एक त्यांच्याजवळ आला आणि त्यांनी विचारलं की तुमची कंट्री किंवा तुमचा देश इतका हॅपी का आहे? जेव्हा तुम्ही ₹1 टॅक्स मागताय, लोक ₹2 द्यायला तुम्हाला तयार आहेत. युजली आपला टॅक्स वाचवायकडे कल असतो कायम. तो असं कसं घडतं? तर चंद्रगुप्त मौर्यांनी ऑब्व्हियसली सांगितलं की रादर दॅन मी टेलिंग यू, मी तुम्हाला फॉर्मली चाणक्यांना इंट्रोड्यूस करून देतो ज्यांनी ह्या सगळ्या सिस्टीम बसवल्या आहेत. सो द ॲम्बॅसेडर गॉट फॉर्मली इंट्रोड्यूस टू चाणक्य आणि मग त्या दोघांनी एकमेकांशी बोलायला सुरुवात केली. जेव्हा ते बोलायला लागले एकमेकांशी तेव्हा थोड्याच वेळात त्यांच्या लक्षात आलं की ते खूप चांगले मित्र बनले. कारण माहिती आहे ते मित्र का बनले? कारण त्यांचे इंटेन्शन्स खूप मॅच होत होते. त्यांना त्यांच्या जनतेला सुखी करायचं होतं. सो देअर इंटेन्शन्स वेअर मॅचिंग. सो दे बिकेम व्हेरी गुड फ्रेंड्स. चाणक्यांनी शेअर करायला सुरुवात केली. सगळं थोडक्यात काय आत्ताच्या भाषेत सांगायचं तर ₹1 कसा येतो, ₹1 कसा जातो हे त्यांनी सांगायला सुरुवात केली. थोडे दिवस गेले आणि चाणक्य म्हटले की आता माझ्याकडे खूप कमी राहिलं आहे. आपण असं करू, माझ्या घरी जाऊ आणि घरी गेल्यानंतर मी तुम्हाला सगळं परत जे काही राहिलं आहे ते सांगतो आणि मग आपण रात्रीचं जेवण घेऊ. आता जेवणाचं कोणाला आमंत्रण मिळालं तर कोण नाही म्हणणार. सो ही वॉज व्हेरी हॅपी. मग त्यांनी ते सो कॉल्ड चाणक्यांच्या स्टडी रूममध्ये गेले. तिथे त्या दुसऱ्या राजांनी काय पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी 2-2 दिवे ठेवलेले आहेत. एक दिवा चालू आहे, एक दिवा बंद आहे. तेव्हा तेलाचे दिवे होते. तर एक दिवा लावलेला होता, पेटवलेला होता, एक दिवा बंद होता. त्या राजाला कळेना की हे काय केलं यांनी. मग पहिल्यांदा गेल्यानंतर आपण फारसे प्रश्न विचारत नाही. सो इवन मग त्या राजांनी पण काही प्रश्न विचारले नाहीत आणि त्यांचं डिस्कशन झालं आणि मग चाणक्य म्हटले की आता माझं डिस्कशन संपलं आहे, आता आपण असं करू, आपण आता जेवायला
जाऊयात. ॲज सून ॲज ए सेड द सेंटेन्स अ सर्वंट वॉक्ड इन. आणि त्या सेवकाने काय केलं की जो चालू होता दिवा त्याला विझवला आणि जो बंद होता त्याला पेटवला. आता त्या राजाला राहावे ना की हे काय चाललंय, जेव्हा एक दिवा चालू आहे त्याला विझवायचं, दुसरा लावायचा, एवढे कष्ट कशासाठी. त्यांनी चाणक्याला विचारलं की तुम्ही हे का करताय. चाणक्याने इतकं सुंदर उत्तर दिलं. चाणक्य सेड की जोपर्यंत मी तुमच्यासमोर ऑफिशियल डिस्कशन करत होतो, ऑफिशियल डिस्कशन म्हणजे काय, माझ्या राजानी मला दिलेलं काम, ते जोपर्यंत मी करत होतो तोपर्यंत मी राजानी दिलेलं तेल वापरत होतो. ओ. आणि आता जेव्हा तुम्ही माझ्याकडे गेस्ट आहात, तुम्ही माझ्याकडे जेवायला आहात, भोजनासाठी आहात, तेव्हा इट इज एथिकली नॉट करेक्ट टू यूज द ऑइल. आता मी कुठलं ऑइल वापरलं पाहिजे, आता मी परचेस केलेलं ऑइल मी वापरलं पाहिजे. दिस स्टोरी रिअली फॅसिनेट्स मी अँड दिस इज समथिंग गिव्ह यू द ग्रॅव्हिटी ऑफ एथिक्स. माझ्या मते याच्यातलं 20-25% एथिक्स वापरायला जरी जमलं तरी वी विल डू मिरॅकल्स इन द रिसर्च. दॅट्स वॉट आय ऑलवेज फील. एक्झॅक्टली. तर अनेक मुलं आहेत की जे रिसर्चला करिअर म्हणून किंवा प्रोफेशन म्हणून घ्यायला घाबरतात, पण काही जणांना जेन्युअनली खूप इंटरेस्ट आहे रिसर्चमध्ये. तर ज्यांना प्रोफेशनली रिसर्चमध्ये काम करायचं आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? पहिली गोष्ट सगळ्यात महत्त्वाची काय लक्षात ठेवायची की रिसर्च करतो म्हणजे आपण नक्की काय करतो. तर रिसर्च करतो म्हणजे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न याला रिसर्च म्हणतात. ज्याला खूप सारे प्रश्न पडतात ना तो खूप छान रिसर्चर होऊ शकतो. त्यामुळे कुठल्याही प्रश्नांची उत्तरं जेव्हा तुम्ही सिस्टमॅटिकली शोधायला सुरुवात कराल तेव्हा ती व्यक्ती अत्यंत चांगल्या पद्धतीने रिसर्च करू शकते. हा माझा वैयक्तिक अनुभव पण आहे की जेव्हा तुम्हाला प्रश्न पडतात तेव्हा तुम्ही त्याच्यामागे शोधायला जातात. मग हा प्रश्न असाच काय, याला वेगळ्या अँगलनी काही बघू शकतो का मी, याला वेगळी मेथड काय मी वापरू शकतो का. तर ह्या गोष्टी जेव्हा जिज्ञासा किंवा उत्सुकता येते तेव्हा ती लोकं नक्कीच चांगल्या पद्धतीचे रिसर्चर होऊ शकतात. आणि खरं सांगायचं तर प्रत्येक मुलांमध्ये ही गोष्ट असते, फक्त तुम्ही त्याला वर कशा पद्धतीने आणताय याच्यावर तुम्हाला फोकस करायला लागेल. अगदी. आता असं खूप निदर्शनास येतं की रिसर्च म्हणा किंवा एथिक्स म्हणा, ह्याचे जे स्टँडर्ड्स आणि नॉर्म्स आहेत ना हे खूप वेस्टकडून आपल्याकडे आलेले आहेत. तर अर्थात आपली संस्कृती, आपली लोकं, आपला माइंडसेट ह्या गोष्टी खूप वेगळ्या आहेत. तर म्हणजे एथिक्सला आणि रिसर्चला इंडियनाइज करायची गरज आहे का? प्रामाणिकपणे विचारलं ना तर स्केलेटन कधीच बदलत नाही. जसे जे युनिव्हर्सल ट्रूथ आहेत ते बदलत नाही. जसे आपण म्हणतो की दीज आर प्राईम नंबर्स, प्राईम नंबर्स कसेही तुम्ही केलं तरी ते बदलणार नाही. तसंच काही गोष्टी या बेसिक स्केलेटनमध्ये येतात ज्या कधीच बदलत नाहीत. थोडक्यात काय तर मला रिस्पेक्ट द्यायचा आहे. रिस्पेक्ट तुम्ही कुठल्याही सोसायटीमध्ये जा तो रिस्पेक्टच असतो. तुम्ही रिसर्च करणार आहात तर काय आवश्यक आहे तुम्हाला पाहिजे की त्या व्यक्तीचा तुम्हाला रिसर्चच्या अँगलनी मला तुझ्याकडनं काही प्रश्न विचारून घ्यायचे तर मला आधी कन्सेंट पाहिजे. करेक्ट. सो ती गोष्ट कधीच बदलणार नाही. दुसरं काय की जेव्हा मी रिसर्च करणार आहे तेव्हा दुसऱ्या व्यक्तीला काही हार्म नाही झाला पाहिजे. सो हे बेसिक जे तत्त्व आहेत ती बदलणार नाहीत. मग काय बदलेल तर त्याचं इम्प्लिमेंटेशन बदलेल. करेक्ट. की मला रिस्पेक्ट द्यायचा आहे तर रिस्पेक्ट द्यायची माझी पद्धत बदलेल पण रिस्पेक्ट नाही बदलणार. करेक्ट. सेफ्टी बदलणार नाही. कदाचित मी सेफ्टी कशा पद्धतीने देते ती पद्धत बदलेल. त्यामुळे बेसिक थिंग्स नेवर चेंज, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन येस आय टोटली ॲग्री की इम्प्लिमेंटेशन आहे ते इंडियन आहे. कारण आपल्याकडे खूप सारी कल्चर्स आहेत, आपल्या हेल्थ फॅक्टर्स वेगवेगळे आहेत. तर त्याच्याशी जोडलं तर आपलं आउटकम विल बी समथिंग डिफरंट. पण परत एकदा बेसिक गोष्टी नाही बदलत. ॲब्सोल्युटली. सो जसं आपण म्हणतो की आता रिसर्चचे बोलतो की तसं तुम्ही म्हणाल की रिसर्च खरं तर एवढा काही अवघड नसतो. आपण खूप घाबरतोय त्याला किंवा आपणच एक प्रकारे त्याचा बुवा बनवलेला आहे. तर मेडिकल फील्डमध्ये आणि एस्पेशली जे आम्ही डील करतो मेंटल हेल्थ फील्डमध्ये नवीन रिसर्चेस येणं किती महत्त्वाचं आहे? ॲब्सोल्युटली गरज आहे. मेडिसिन रिसर्चमध्ये बघाल तर 4-5 वर्षापूर्वी करोना आला आणि सगळी जागतिक परिस्थितीच बदलली. त्यामुळे लोकांना सतत वाटायला लागलं की नाही बरं नुसता करोना बदलला असं नाही, आता बघितलं तर त्याचे व्हेरियंट्स बदलायला लागले. म्हणजे तो खूप शहाणा झाला आपल्यापेक्षा, तो स्मार्ट झाला, त्यांनी म्युटेट केलं. परत त्याच्यासाठी औषधं मला शोधायलाच पाहिजेत. एक्झॅक्ट. बरं
जेव्हा करोना आला त्या काळात लोकांचं मेंटल डिस्टर्बन्सेस खूप वाढले, अचानकपणे हायलाईट झाले. लोकांना एकटं राहायची सवय नव्हती, ग्रुपमध्ये राहायची. मी तर काही काही केसेस अशा पाहिल्या की त्या काळात जन्मलेली बाळं जी होती ती अचानक खूप भीडमध्ये गेली किंवा खूप गराड्यात गेली की ती रडायला लागतात, का तर सवयच नाही आहे. त्यामुळे त्यांना डील करणाऱ्या पद्धती या परत तुमच्या सायकोलॉजीच्या सिस्टीममध्ये वेगवेगळ्या पद्धतीने यायला पाहिजेत. सो औषधंही सातत्याने नवीन नवीन, कारण खूप नवीन आजार येत आहेत, खूप नवीन मेंटल स्टेटमध्ये सुद्धा खूप सारे, मी डिप्रेशन, एन्झायटी हे शब्द आम्ही ऐकले नव्हते असं नाही, पण मी म्हणेन कमी प्रमाणात ऐकले होते. आता दर 4 व्यक्तीमागे एक व्यक्ती म्हणते की मला स्ट्रेस आला आहे, मला टेन्शन आलं आहे. तर या पद्धतीच्या गोष्टी डील करायसाठी रिसर्च ही एकमेव नितांत सुंदर गोष्ट आहे की ज्याच्यातनं तुम्ही गोष्टी शोधू शकता. सो रिसर्चबद्दल खूप मिसकन्सेप्शन्स आहेत स्टुडंट्सच्या किंवा इन जनरल लोकांच्या मनात, तर तुम्हाला कुठले मिसकन्सेप्शन्स असं वाटतं की अनलर्न करावे लोकांनी? सगळ्यात मोठा मिसकन्सेप्शन म्हणजे माझा रिसर्च हा पॉझिटिव्हच आला पाहिजे. हे सगळ्यात मोठं मिसकन्सेप्शन आहे की रिझल्ट तुमचे कसेही येऊ द्यात, इधर पॉझिटिव्ह येऊ द्यात किंवा निगेटिव्ह येऊ द्यात, जसे आहेत ते तसे लोकांच्या पुढे मांडा. पॉझिटिव्ह आले, नथिंग लाईक इट, ठीक आहे आपण म्हणू शकतो. पण निगेटिव्ह आले तर मराठीत एक सुंदर म्हण आहे की पुढच्या ठेस आणि मागचा शहाणा. तर त्याच्यावरनं आपण लोकांना हेही सांगू शकतो की या पद्धतीने तुम्ही रिसर्च करू नका. त्यामुळे जो काही रिसर्च आहे तो ऑथेंटिकली जसा आहे तसा मांडला पाहिजे असं मला वाटतं. कारण रिसर्च पॉझिटिव्ह या मनाची जेव्हा सुरुवात व्हायला लागते तेव्हा हळूहळू मग आपण मॅनिप्युलेशन ऑफ द डेटा, मग त्याच्यातला सगळ्या मॅनिप्युलेशन, मग प्लॅगॅरिझम या सगळ्याकडे आपण जायला लागतो. सो इट इज ऑलवेज बेटर टू जे काय आहे ते मांडा. ओके. सो आपण मॅनिप्युलेशनबद्दल बोललो किंवा पॉझिटिव्ह रिसर्चबद्दल बोललो. सो जे म्हणजे खरा जो रिसर्च पेपर आहे तो खऱ्या अर्थाने इम्पॅक्टफुल होण्यासाठी काय काय गरजेचं आहे? सगळ्यात महत्त्वाचं रिसर्च कसा इम्पॅक्टफुल करायचा, तर माझ्याकडे गुड क्वालिटी ऑफ क्वेश्चन पाहिजे. माझं रिसर्च पर्पज किंवा हायपोथिसिस आहे ते दॅट शुड बी व्हेरी स्ट्रॉंग. त्याच्यानंतर देअर शुड बी व्हेरी रोबस्ट मेथडॉलॉजी वॉट आय विल बी डुईंग फॉर कंडक्शन ऑफ द रिसर्च. आय हॅव टू फॉलो एथिकल रिसर्च, ऑल्सो क्वालिटी ऑफ डेटा. या गोष्टी आणि या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित फॉलो केल्या गेल्या तर आपला रिसर्च हा खरंच छान पद्धतीने केला जातो. एक सेंटेन्स आहे, इफ द रिसर्च इज सायंटिफिकली साऊंड इट इज एथिकली साऊंड ॲज वेल. हो, त्यामुळे त्या पद्धतीने केला तर तो रिसर्च एथिकली पण साऊंड होतो. ग्रेट. सो आपण एथिक्सबद्दल इतकं बोललो, तर बरेचसे एथिक्सचे जे स्टँडर्ड्स आहेत ते बऱ्याच काळापासून चालत आलेले आहेत. सो डू एथिकल स्टँडर्ड्स नीड टू चेंज विथ टाईम? ॲब्सोल्युटली. एथिकल स्टँडर्ड्स बदलायला पाहिजेत नक्कीच, कारण आता आपण नवीन टेक्नॉलॉजी, नवीन मेथडॉलॉजीज वापरतो आहे. जसं मी मगाशी पण म्हटलं की AI खूप वेगाने, आर्टिफिशियल इंटेलिजन्स खूप वेगाने, आणि मुलांमध्ये तर याचं लोण एखाद्या वणव्यासारखं पसरतं. उदाहरणं द्यायचं झालं तर तुम्ही नुसतं ChatGPT नाव काढलं तरी सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू येतं, पटापट मला उत्तरं मिळतात. सो येस, जेव्हा आपण या सगळ्या टेक्नॉलॉजी वापरतोय, जेनेटिक रिसर्च येत आहेत, तर याच्यासाठी जे सेन्सिटिव्ह इश्यूज आहेत त्यासाठी एथिकल गाईडलाईन्स या हळूहळू थोड्याशा अडॅप्टिव्ह व्हायला, मी बदलायला पाहिजे तसं नाही म्हणणार, पण येस अडॅप्टिव्ह नक्कीच व्हायला पाहिजेत. कारण जसं मी मगाशी म्हटलं तसं बेसिक स्टँडर्ड्स किंवा बेसिक तत्त्व ही कधीच बदलत नाही. करेक्ट. ती आपल्याला त्या त्या पद्धतीनुसार बदलायला लागतात. ओके, ग्रेट मॅम. सो मॅम, आपण सध्या बघतो की देर इज अ व्हेरी पेसिमिस्टिक अप्रोच टुवर्ड्स क्वालिटेटिव्ह रिसर्च. सो वाय इज दॅट सो? बेसिक डिफरन्स क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्हबद्दल बोलायला गेलं तर क्वांटिटेटिव्ह म्हणजे नंबर्स. राईट. नंबर्स घेणं, माझ्याकडे 50 लोकांचा डेटा आहे हे म्हणणं आणि माझ्याकडे 50 लोकांचे इंटरव्ह्यूज आहेत, हा जो बेसिक डिफरन्स आहे ना तोच या क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्हमध्ये दिसतो. इट इज व्हेरी इझी टू गो फॉर क्वांटिटेटिव्ह डेटा, कारण मला नंबर्सवर खेळायचं आहे, नंबरवर टाकून मला त्याचं स्टॅटिस्टिकली सिग्निफिकन्स या गोष्टी आणायच्या आहेत. पण जेव्हा मी क्वालिटेटिव्हमध्ये जाते तेव्हा मला इंटरव्ह्यूमधनं पाहिलेली इन्फॉर्मेशन काढून घ्यायची, त्याचं ॲनालिसिस हे वेगळ्या पद्धतीने केलं जातं. त्यामुळे इट इज व्हेरी टाईम कन्झ्युमिंग. त्यामुळे लोकांचा कल हा युजली क्वांटिटेटिव्हकडे जास्त असतो रादर दॅन क्वालिटेटिव्ह. ओके. सो वन लास्ट क्वेश्चन. सो आपण एवढ्या एथिक्सबद्दल वगैरे जे बोललो, सो व्हॉट आर द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ नॉट अडहरिंग टू दोज एथिकल स्टँडर्ड्स? इफ यू आर नॉट अडहरिंग टू एथिक्स, ॲटोमॅटिकली यू आर नॉट फॉलोईंग द सायन्स ऑल्सो. कारण जसं मगाशी मी म्हटलं की वेन इट इज सायंटिफिकली साऊंड इट इज एथिकली साऊंड ऑल्सो.
सो कॉन्सिक्वेन्सेस इंटिग्रिटी ऑफ द डेटा हा सगळ्यात मेन कॉन्सिक्वेन्सेस आहे सगळ्याचा, की तुमचा डेटाची क्वालिटी गेली तर पुढे येणारं पब्लिकेशन आणि सगळ्याच गोष्टी सिक्वेन्सनी हॅम्पर होत जातात. त्यामुळे इट इज ऑलवेज बेटर टू अधेअर टू एथिक्स. जसं मी म्हटलं की कुठलाही रिसर्च मला ह्युमन बिंग्सवर करायचा आहे तर मला इन्फॉर्म कन्सेंट इज मॅन्डेटरी. तो जर मी नाही घेतला तर याचा अर्थ त्या व्यक्तीला मी समजावून सांगितलंच नाही की मी तुझ्यावर काय करणार आहे, आणि नुसताच मी डेटा कलेक्ट केला आणि मी तो कसा वापरणार आहे हेही त्याला माहिती नाही आहे. So this is something, if you follow, automatically your quality of data and quality of everything will get hampered, right from collection of data to writing papers. ॲब्सोल्युटली. आणि मॅम, सो व्हॉट इज अ लीगल पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ दिस? आपल्याकडे हळूहळू लीगल पॉईंट ऑफ व्ह्यूसुद्धा भरपूर यायला लागलेत, की जर एथिकल स्टँडर्ड्सनी डेटा कलेक्ट किंवा प्रोजेक्ट किंवा रिसर्च नाही केले गेले तर हळूहळू त्याचे लीगल रिपरकेशन्ससुद्धा दिसायला लागतील. लॉ विल बी कमिंग टू पनिश द पीपल. आत्तापर्यंत रिसर्चमधल्या इंटिग्रिटी हल्ली तर आपल्याकडे पनिशमेंट हा प्रकार नव्हता, पण आता हळूहळू तेही होतं आहे. यू वोंट बिलीव्ह, ICMRनी 2019ला एक सेंटर काढलेलं आहे, सेल काढला आहे त्याची, दॅट इज कॉल्ड ॲज रिसर्च इंटिग्रिटी युनिट. आणि त्याच्यामध्ये जर असे काही तुम्हाला मिसकंडक्ट तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये दिसले तर you have to first report that to your institute head and they can directly go to ICMR. And ICMR will take a call on what next to be done. So ह्या सगळे आपल्याकडे हळूहळू गोष्टी सुरू झालेल्या आहेत. ग्रेट. सो इट वॉज रिअली इम्पॅक्टफुल अँड इन्साइटफुल सेशन. तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या तर रिसर्चबद्दल असेल, एथिक्सबद्दल असेल, मेन मला असं वाटतं की रिसर्चबद्दल जी भीती आहे मनात, किंवा जो एक असा रिसर्चला आपण असं खूप शेडी पॉईंट ऑफ व्ह्यूनी जे बघतोय आणि ब्लॅक्स आणि व्हाईट्समध्ये जे बघतोय तेही दूर होईल लोकांच्या मनातून. आणि इट वॉज अ वंडरफुल सेशन. सो थँक्यू सो मच मॅम. सो ऑन बिहाफ ऑफ द डिपार्टमेंट ऑफ सायकोलॉजी आय वुड लाईक टू थँक यू फॉर युअर व्हॅल्युएबल टाईम अँड एफर्ट्स. थँक्यू व्हेरी मच.